महाभारतातील महामहिम भीष्मला भीष्म का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात. वडिलांच्या सुखासाठी गंगापुत्राने आजीवन ब्रह्मचार्य पाळण्याची व हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसणाऱ्या व्यक्तीची सेवा करण्याची भीषण प्रतिज्ञा घेतली, ज्याच्यामुळे ते भीष्म म्हणून ओळखू जाऊ लागले. पुढे सत्यवती आणि राजा शंतनूचा विवाह झाला. सत्यवतीला चित्रागंध व विचित्रवीर्य हे 2 पुत्र झाले. विवाहानंतर काही वर्षांनी राजा शंतनूही मृत्यू पावले. मात्र सत्यवती बुद्धिमान, कर्तृत्वान व राज्य सांभाळणारी होती. तिने भीष्म व मंत्र्यांसह राज्याची पूर्ण जबाबदारी सांभाळली. राजसत्तेसाठी तिने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. तिच्या निर्णयामुळे कौरव व पांडव हे वंशपूर्ण निर्माण झाले. खरं तर आत्तापर्यंतच्या जाणून घेतलेल्या महाभारतानुसार सत्यवती व राजा शंतनू यांचे झालेले प्रेम, प्रेमानंतर ना आलेली अटीमुळे झालेला विवाह आणि विवाहानंतर सत्यवतीने घेतलेले निर्णय, या सर्वांमुळेच हस्तिनापूरच्या खऱ्या इतिहासास सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटते?